सुनील तटकरे की अनंत गीते, मतदानानंतर चर्चांना उधाण. सरळ लढत झाल्याने रायगडमध्ये निकालाची उत्सुकता. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच लोकसभा निवडणुकीत सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली असून रायगडमध्ये मतदान पार पडल्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिलला निवडणूक पार पडली. 61.77% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली आहे. चौकात आणि गल्लीबोळामध्ये तटकरे आणि गीतेंच्या जय पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू असल्याचे दिसून येते. 23 मे रोजी निकाल लागणार असल्याने पुढचा एक महिना अशाच राजकीय चर्चांना उधाण येणार आहे. गेले महिनाभर निवडणूक प्रचाराचा धुरळा शहरी भागापासून ग्रामीण भागामध्ये चांगलाच अनुभवायला मिळाला होता. निवडणुका मंगळवारी पार पडल्यानंतर राजकीय वातावरण शांत होईल असं वाटलं होतं. मात्र आता कोणता उमेदवार निवडून येणार या विषयावरच चौकात आणि गल्लीबोळामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. चर्चा करणाऱ्यांनी कोणाच्या बाजूने निकाल लागणार हेही जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीमधील नेत्यांची आणि उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. आघाडीमध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापची ताकद आहे. तटकरे यांची मदार खऱ्या अर्थाने अलिबाग विधानसभा मतदारसंघावरच आहे. याच मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळेल असा आघाडीतील प्रमुखांचा अंदाज आहे. या विभागात ते जास्तीत जास्त मताधिक्य घेतील त्यावरच त्यांच्या विजयाचे समीकरण सुटणार आहे. गीते यांना या मतदारसंघात फारसे यश मिळेल असे दिसून येत नसले तरी शेकाप आणि काँग्रेस एकत्र आल्याचा विपरीत परिणाम आघाडीवर होऊन त्याचा फायदा गीतेंना मिळेल असाही एक मतप्रवाह आहे. पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप भक्कम आहे. मात्र माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. येथेही शेकाप काँग्रेस एकत्र आल्याचा बरा वाईट परिणाम होणार आहे. या मतदारसंघातील चर्चांत शहरी भागासह ग्रामीण भागात गीतेंना सरस ठरवण्यात आले आहे. महाड विधानसभा मतदारसंघात तर याहीपेक्षा मोठमोठ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. आमदार भरत गोगावले हे एकटे आघाडीवर भारी पडणार आहेत. येथून गीतेंना मताधिक्य मिळेल अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गीतेंसाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्या काँग्रेसने किती काम केले आहे ते मतपेटी उघडल्यावरच समोर येईल अशी ही चर्चा काँग्रेसच्या बाजूने होताना दिसते. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात तटकरे यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. त्यामुळे तटकरे यांना या विभागातून मताधिक्य मिळेल अशी चर्चा होत आहे. येथील शिवसेनेच्या गोटातून तटकरे यांच्यावर धनुष्यबाण भारी पडेल असेही बोलले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.